सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे 406 किलो चांदी असणं आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी आढळून आली। त्यामुळे जवळपास 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर मोठा संशय असून अपहाराची शक्यता वर्तवली जाते। सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छराम द्यानदान यांनी या अपहाराप्रकरणी पुराव्यासह तक्रार केली होती। यानंतर 25 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयानं हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसंच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवलंय। ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर काही खुलासे केले आहेत। चांदी काढताना पंचनामा करणं, तिचं अधिकृत वजन करणं आणि सील बंद करण्याची प्रक्रिया नियमानुसार पार पडली नाही। यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय बळावलाय। या प्रकरणात ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसंच अपहार केलेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाविकांमध्ये संतापाची लाट असून चौकशी अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नेमकं गडावरती काय घडलंय, तुमची तक्रार काय होती आणि काय हे सगळं प्रकरण? महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्ती असलेल्या आई जगदंबेच्या देवस्थानात चांदीचा अपहार झाल्याबाबत आम्हाला गेल्या वर्षी कुणकुण लागलेली होती। साधारणतः 2010 ते 14 या कालावधीत जी चांदी वापरण्यात आली होती ती 406 किलो वापरली गेल्याचं रिपोर्टमध्ये आहे। 406 किलो 193 ग्रॅम समथिंग। तदनंतर ती चांदी काढण्याबाबत व नवीन नक्षीकाम करण्याबाबत ठराव पारित केला होता। त्यात ते ठराव पारित करताना केवळ 4 विश्वस्त होते आणि चांदी नवीन नक्षीकामाचं ठराव पारित केला गेला होता, पण त्याच्यात जुनी चांदी काढण्याबाबत कुठलाही उहापोह ठराव पारित केला गेलेला नव्हता। कुठलीही जुनी चांदी काढण्याबाबत कुठलीही प्रक्रिया, जसं निविदा प्रक्रिया, जाहिरात देणं असं कुठलाही अवलंब केलेला नव्हता। त्यात एका विश्वस्तांनी हरकतही घेतली होती, पण त्या हरकतीचा त्यांनी कुठलाही हे केलं नाही आणि त्याला न जुमानता त्यांनी ते काम केलेलं आहे। ते काढताना ते मोजमाप वगैरे काही केलं नाही। त्याच्यात मग नंतर पंचांसमक्ष मोजमाप झाले असतात केवळ 383 ग्रॅम 800.9 मिली चांदी भरलेली आहे, म्हणजे 22 किलो 490 ग्रॅमची तफावत आढळलेली आहे। याबाबत आम्ही माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आम्हाला माहिती अधिकारात माहिती मागितली असता जवळपास आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यात RTI टाकला होता। त्यांनी एकच उत्तर द्यायचं का आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही। तदनंतर आता एक समिती तिथं स्थापन झालेली आहे, त्याच्यात स्वतः तत्कालीन विश्वस्तांनी सांगितलेलं आहे का याच्यात 22 किलो चांदीचा अफरातफर झालेली आहे, याच्यात कारवाई व्हावी असं त्यांनी सांगितले आहे। म्हणजे आमच्या तक्रारीत पूर्णपणे तथ्य आहे। हे सुदर्शन दहातोंडे जे व्यवस्थापक आहे त्यांनी दिलेल्या खुलाशात सत्य झालेलं आहे। त्यावेळेला विश्वस्त कोण होते? चांदी ज्यावेळेला काढली गेली ती कोणाच्या उपस्थितीत काढली गेली? चांदी ज्यांच्या उपस्थितीत काढली गेले त्याच्यात 4 विश्वस्त होते। त्यांचं भूषणराज तळेकर, डॉक्टर प्रशांत देवरे, मनजोत पाटील, ॲडव्होकेट ललिंद्र निकम यांच्या याला दीपक पाटोदकर यांनी हरकती घेतली होती, पण त्यांच्या हरकतीचा कुठलाही विचार यांनी केला नाही। एकतर्फी त्यांनी हे केलेलं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी रात्रीच्या वेळी ती चांदी काढलेली आहे। अध्यक्ष नव्हते चांदी काढताना, चांदी काढताना नव्हते अध्यक्ष। त्यांची काही हरकत नव्हती? अध्यक्षांनी त्याच्यात उहापोह करायला पाहिजे होता, पण त्यांनी काही तसं केलेल्या पंचनाम्यात दिसत नाही। तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे
ही जी चौकशी आहे ती निष्पक्षपणे व्हावी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करावा आणि जेही अपहार झालेला आहे ते सत्यता समोर यावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठोबा ध्यानध्यान, माहिती अधिकार कार्यकर्ता, नाशिक.